जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनं महाराष्ट्रात सत्तेचा पेच निर्माण झालाय। शिवसेनेत थेट उभी फूट पडून 15 पैकी जवळपास 9 मंत्र्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत बंडखोरी केली। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये बंडखोरी मंत्र्यांनी केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोरांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। शिंदे गट आणि शिवसेना यांना कायद्याच्या अनुषंगाने काय पर्याय नेमके त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे। एकाच वेळी मोठ्या संख्येने आमदार पक्षाच्या विरोधात गेल्यानं शिवसेना बॅकफूटवर गेली आहे। पण पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या या मंत्री आमदारांना आता शिवसेनेने पक्षांतर बंदी कायद्यात अडकवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। व्हीप नंतरही बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांवर कारवाई होऊ शकते। 17 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याकरता शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत। विधिमंडळ कायद्याअंतर्गत ही कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी आहे। तशा आशयाची नोटीसही हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावली आहे। इन्होंने पैरा 21A के अंतर्गत पार्टी छोड़ दी है और ये जो छोड़ने की प्रक्रिया है इसके कोई रेजिग्नेशन की जरूरत नहीं है। माननीय सुप्रीम कोर्ट के जजमेंट के अनुसार रवि नायक और जो लेटेस्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट है कर्नाटका मैटर में, तो उन्होंने ये बोला हुआ है कि अगर सांसद या विधायक का एक्शन से ये साबित होता है कि इन्होंने पार्टी के खिलाफ एक्शन लिए हुए हैं, कार्य किए हुए हैं, तो वो पैरा 21A लगता है। तो हम लोगों ने 16 पिटिशंस फाइल की हुई हैं, उसमें स्पीकर साहब ने नोटिसेस इशू किए हैं, वो कल हियरिंग के लिए लगेगा। विशेष म्हणजे ही पक्षांतर बाब असल्याने पक्षाच्या घटनेनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते असंही जाणकारांचं म्हणणं आहे। त्यांना अपात्र ठरवणं किंवा त्यांना काय पक्षशिस्तीप्रमाणे पक्षाच्या घटनेप्रमाणे कारवाई करणं वगैरे ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे। त्यांनी पत्र पाठवले, त्याचा पक्षाचा जर भंग झाला असेल, पत्राचा भंग झाला असेल तर ते पक्षाच्या पातळीवर त्यांच्यावर कारवाई करू शकते। ही त्यांची पक्षांतर्गत आणि पक्षाच्या घटनेप्रमाणे बाब आहे, तर ते कारवाई करू शकतात शिवसेना। शिंदे गटाकडून या नोटिसींना कोर्टात आव्हान देण्यात आलंय। त्यामुळे आता हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचल्यानं हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे। डिस्क्वालिफिकेशनचं चुकीचं म्हणजे एकतर डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाही कुठल्या पक्षाला। 21 तारीखला मीटिंग काढली आणि 21ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर व्हा, कुठला न्याय हा? महाराष्ट्र 3 युरोपियन कंट्रीज एवढ्या साईजचा महाराष्ट्र आहे। एका ठिकाणी दुसऱ्या टोकाला यायचं असेल तरी 13-14 तास, किती फास्ट गाडी चालली तरी 13-14 तास लागतात। आणि तुम्ही सांगता संध्याकाळी 5 वाजता या 12 वाजता, सांगून कसं शक्य आहे? आणि मग तुम्ही त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करता। कारवाई विरोधात शिंदे गट आणि शिवसेना आमने सामने आले। त्याचवेळी शिंदे गटाकडून जास्तीत जास्त आमदारांना आपल्याकडे ओढून थेट पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत। बहुतांश आमदारांचा पाठिंबा मिळाला तर केवळ कारवाईपासून बचावच नव्हे तर सत्ता आणि पक्षही मिळवण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे। 2/3 आमदारांचं संख्याबळ असल्यास वेगळा गट बनवता येईल। वेगळ्या गटाला मान्यता मिळाल्यास अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव होईल। 2/3 संख्या असल्याने शिंदे गटच शिवसेना असल्याचं सांगू शकते। तुम्ही जर पक्षांतर केलं तर तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन आहे, परंतु तुम्हाला पक्षापासून वेगळं होऊन स्वतःचे निर्णय घ्यायचे असतील तर त्याला एक त्यांनी पर्याय दिलेला आहे की तुम्ही 2/3 मेजॉरिटीने पक्षापासून वेगळे होऊ शकता। आमच्या 2/3 मेजॉरिटीचा अर्ज हा उपाध्यक्षांकडे पडून आहे। पण असं असलं तरी कायदेशीर गुंतागुंत आणि गोंधळ शिंदे गटात पाहायला मिळतोय। आपल्याला शिवसेनेच्या 2/3 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे करतायत, पण या गटाचं मान्यताप्राप्त राजकीय पक्षात विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नसल्याचं ज्येष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे यांचं म्हणणं आहे। ते मूळ राजकीय पक्षाची जे लेजिस्लेचर पार्टी आहे, विधिमंडळ पक्ष आहे, त्याचे 2/3 सदस्य ते दुसऱ्या पक्षात विलीन होणं, सामील होणं, अशा प्रकारचे 2 भाग आहेत। आणि मूळ राजकीय पक्षाचं विलीनीकरण हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये माझ्या मते जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, ग्राम पातळीवर
राज्य पातळीवर नॅशनल पातळीवर पक्षामध्ये फूट पडली पाहिजे. आणि याचं उदाहरण बेस्ट देता येईल की 1969ला काँग्रेसमध्ये जी फूट पडली, इंडिकेट सिंडिकेट अशी जी फूट पडली त्यासारखं, किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1999ला फूट पडली, ह्या संपूर्ण पातळीवर ही फूट पडली पाहिजे असा त्या फुटीचा अर्थ आहे किंवा ते विलिनीकरणाचा अर्थ आहे. म्हणजे मूळ राजकीय पक्षच विलीन झाला पाहिजे नवीन राजकीय पक्षामध्ये. पक्षांतर बंदी कायद्याच्या कसोटीत बंडखोर शिंदे गट अडकतो का, यावर आता खऱ्या अर्थानं सरकारचं अस्तित्व अवलंबून आहे. विधान भवनाबाहेरील 17 आमदारांचं कृत्य गृहीत धरून त्यांचं निलंबन झालं तर शिंदे गटाला मोठा झटका बसू शकतो. त्याचवेळी शिंदे गटाला वेगळ्या गटाची मान्यता मिळाली तर मात्र महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल. त्यामुळे आता कायद्याच्या दृष्टीनं कुणाची बाजू योग्य ठरते यावर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल अवलंबून आहे. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.